1,34 लाख महिलांपर्यंत आम्ही पोचलो होतो. आता त्याच्यामध्ये आणखीन भरच होणार आहे, कारण ज्या आधार सीडिंग झालेल्या नव्हत्या त्या कार्यकाळामध्ये त्यांनासुद्धा आम्ही DBTची सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे डिसेंबरचा हप्ता तर पोचेलच आणि मग नवीन वर्षाचा जानेवारी महिन्यातला सुद्धा ज्या वेळेला मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातल्या सूचना किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरेल जी तारीख, त्या तारखेला जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता त्यांच्यापर्यंत पोचेल. तर लाडक्या बहिणींच्या हप्त्याची जी तारीख होती आधी ती 1 जानेवारी ठरवण्यात आलेली होती, परंतु ती आता काही कारणाने पुढे गेलेली आहेत. म्हणजेच आता ती तारीख आहे 3 जानेवारी. 3 जानेवारीला तुमचा जो 2100 रुपयाचा हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार. कारण याला जे कारणीभूत ठरलेलं आहे ते एक कारण म्हणजे महिलांना मिळणारे ते 1500 रुपये. कारण आधीच आपल्याला माहिती की हे ठरलेलं होतं की महिलांना 1500 वरून 2100 हप्ता हा देण्यात येईल, परंतु तसा मिळालेला नाही आहे. म्हणजे 6वा हप्ता महिलांच्या खात्यावरती तर पडला, पण तो 1500 रुपयेप्रमाणेच त्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे. यामुळे जे महिला वर्ग आहे ते नाराज झालेले आहेत. कारण एकनाथ शिंदे यांनी वादा केलेला होता की ते महिलांना म्हणजेच निवडणूक झाल्यानंतर सरकार स्थापन होईल, सरकार स्थापन झाल्यानंतर तुमच्या खात्यावरती 1500 ऐवजी 2100 रुपये देणार असा वादा त्यांनी केलेला होता. यावरती एकनाथ शिंदे सुद्धा नाराज आहेत. आपल्याला राजनैतिक जी स्थिती आहे ती सुद्धा दिसत आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये चाललेला तो कार्यक्रम आणि जी स्थिती आहे ती सुद्धा आपल्याला दिसत आहे. एकनाथ शिंदे आधीसुद्धा नाराज झालेले होते, कारण त्यांना मुख्यमंत्रीपदही देण्यात आलेलं नाही आहे, परंतु त्यांना उपमुख्यमंत्रीपद आता मिळालेलं आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो देखील वितरित झालेला आहे. तर महिलांचं असं म्हणणं होतं की मुख्यमंत्री म्हणून आम्हाला एकनाथ शिंदेच पाहिजे, म्हणून महिलांनी अतोनात प्रयत्नसुद्धा केले, परंतु असं झालेलं नाही आहे आणि एकनाथ शिंदे हे मात्र उपमुख्यमंत्री बनलेले आहे. त्याच कारणाने आता महिलांना एक आनंदाची बातमी एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे की तुमचा जो 6वा हप्ता आहे तो तुमच्या खात्यावरती जमा होईल आणि त्यांना तो जमासुद्धा केलेला आहे. परंतु आता त्यांचं असं म्हणणं आहे की लाडक्या बहिणींचा जो 6वा हप्ता आहे तो जरी आपण 1500 रुपयेप्रमाणे दिलेला असेल, परंतु जो 7वा हप्ता असेल तो आपल्या बहिणींना 2100 रुपयेप्रमाणे दिला पाहिजे. कारण आपण बहिणींना जे सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला मत द्या, त्यांनी दिलेलं आहे आणि आपल्याला जिंकवलेलं आहे. त्या कारणाने आपली जी निवडणूकमध्ये जी विजय आहे तो चांगल्या मताने झालेला आहे. त्यामुळे आपण बहिणींना जे पैसे आहेत ते देखील दिले पाहिजे, त्यांना कुठल्याही प्रकारे नाराज करता कामा नये. तर आपल्याला माहितीच आहे की दिवाळीमध्ये सुद्धा बोनस जाहीर झाला होता, परंतु महिलांच्या खात्यावरती तो जमा झाला नाही. त्याचे कारण म्हणजे त्यावेळेला आचारसंहिता लागलेली होती. जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील तरी त्यामध्ये आचारसंहिता लागल्यामुळे ते पैसे महिलांच्या खात्यावरती जमा होऊ शकले नाही. परंतु महिलांना नवीन वर्षाचे नवीन गिफ्टसुद्धा मिळणार अशी सुद्धा बातमी सांगण्यात येत आहे. तर महिलांना नेमकं कोणतं गिफ्ट मिळणार हा विषयसुद्धा महिलांसाठी चर्चेचा विषय बनलेला आहे. कारण प्रत्येक ठिकाणी महिलांना हे गिफ्ट मिळणार किंवा ते गिफ्ट मिळणार किंवा त्यांना जे पैसे आहेत ते वाढवून मिळणार अशी सुद्धा चर्चा रमलेली आहे. तर त्याचेच उत्तर देताना आदिती तटकरे आणि एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की महिलांना नवीन वर्षाचे नवीन गिफ्टसुद्धा आम्ही देणारच आहोत, परंतु ते गिफ्ट आता लगेच न मिळता म्हणजे त्यांना जो हप्ता असणार आहे म्हणजे त्यांचा जो 7वा हप्ता असणार आहे तो त्यांना 2100 रुपये आधी दिला पाहिजे. त्यानंतर त्यांचं जे नवीन वर्षाचं गिफ्ट आहे ते त्यांना संक्रांतीला दिलं पाहिजे. म्हणजेच आपण बघू शकता की काही दिवसापूर्वी असं सांगण्यात आलेलं होतं की लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या आधीच म्हणजे संक्रांतीच्या 1 दिवस अगोदरच त्यांच्या खात्यावरती 3000 रुपये हे जमा करण्यात येतील. तर तुमचं हे संक्रांतीचं नवीन वर्षाचं गिफ्ट असणार आहे. म्हणजेच तुमच्या खात्यावरती 2100 रुपये हा तुमचा 7वा हप्ता देखील लवकरात लवकर जमा होणार आहे. तर त्याची तारीखसुद्धा ठरलेली आहे. आधी हा हप्ता 1 जानेवारीला जमा करण्यात येणार होता, परंतु तसं झालेलं नाही आहे. राजनीतिक स्थिती गरम असल्यामुळे ती तारीख आता 3 जानेवारी ठरवण्यात आलेली आहे. म्हणजेच उद्यापासून तुमच्या हा खात्यावरती जे पैसे आहे ते देखील पडायला सुरुवात होणार आहे. परंतु बहिणींच्या मनामध्ये हा प्रश्न सुद्धा असेल की उद्याच आमच्या खात्यावरती पैसे पडणार का? कारण 3 जानेवारीला तुम्ही सांगत आहात, तर 3 जानेवारीला नक्की आमच्या खात्यावरती पैसे जमा होतील का? तर प्रत्येकाच्या खात्यावरती 3 जानेवारीला पैसे मिळू शकत नाही. आपण बघू शकतो की लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 24 डिसेंबरपासून सुरू झाला, तर 31 डिसेंबरपर्यंत तो हप्ता जमा करण्यात आला. म्हणजे जे पैसे असतात ते टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यावरती येणार आहेत. म्हणजेच उद्यापासून जे 7वा हप्ता आहे 2100 रुपये तो तुमच्या खात्यावरती उद्यापासून सुरुवात होणार आहे. तर येत्या 5 ते 6 दिवसापर्यंत म्हणजेच 8 तारखेपर्यंत प्रत्येक महिलाच्या खात्यावरती जे पैसे आहे ते मिळणार आहे. आपल्याला लाडक्या बहिणींचा आकडा सुद्धा माहिती आहे, कारण लाडक्या बहिणींचा जो आधीचा आकडा होता तो कमी होता, परंतु आता जो 6व्या हप्त्याला आपण जर बघितलं तर ज्या महिलांना 1 रुपया सुद्धा मिळालेला नव्हता त्यांच्या खात्यावरती 7500 रुपये आणि आताचे 1500 रुपये असे टोटल 9000 रुपये जमा करण्यात आले. म्हणजेच हा आकडा आता 2,40,000च्या वरती सुद्धा गेलेले आहे. म्हणजेच अंदाजे आपण
2.5 लाखाचा जो आकडा आहे तो पकडून धरूया, तर 2.5 लाख महिलांच्या खात्यावर जी DBTची रक्कम असते ती एका वेळेला पाठवली जाऊ शकत नाही. त्यामुळे हे जे पैसे असणार आहे तुमचे ते टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यावरती येणार आहे. म्हणजे जिल्ह्यानुसार तुमच्या खात्यावरती जे पैसे आहेत ते देखील वाटपाला सुरुवात होणार आहे. फक्त तुम्हाला आता एक काम करायचं आहे, तुमचं अकाउंट जर DBT नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला ते DBT करून घ्यायचं आहे. कारण आता भरपूर महिलांना जो DBTचा प्रॉब्लेम आहे तो आलेला होता. 6व्या हप्त्याच्या वेळेला महिलांनी असं सांगितलं की आम्हाला इतर हप्ते आलेले आहे परंतु 6वा हप्ता आले नाही आहे. तर त्यांचे जे बँक अकाउंट होते ते लॉकसुद्धा झालेले होते. म्हणजेच गेल्या काही दिवसापासून त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत नसल्याने त्यांची जी ट्रान्झॅक्शन होती ती बंद होती. त्या कारणाने त्यांचे अकाउंट हे लॉक करण्यात आलेले होते. परंतु त्यांनी ते अकाउंट चालू केलं असतं त्यांच्या खात्यावरती जो 6वा हप्ता देखील पडलेला आहे. आणि इतर ज्या बहिणी होत्या त्यांनी योजनेचे फॉर्म भरला आणि त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते, तर त्यांचा हा DBTचा प्रॉब्लेम होता. त्यांनी त्यांचे अकाउंट DBT केले असता त्यांच्या खात्यावरती जी सर्व रक्कम आहे, म्हणजे ज्या दिवसापासून त्यांनी फॉर्म भरलेला होता त्या दिवसापासून जी सर्व रक्कम त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे. तुमच्या खात्यावरती सुद्धा आलेली नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की नेमकं तुमचा काय प्रॉब्लेम आहे, किंवा तुमचे जर पैसे पडलेले असेल तर तुम्ही माहितीसुद्धा देऊ शकता की आमच्या खात्यावरती आता हे पैसे पडलेले आहेत. कारण इतर बहिणींना सुद्धा समजणार आहे की कोणाच्या खात्यावरती आता किती पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. कारण तुमच्या जिल्ह्यानुसार ते तुमचे पैसे आहेत ते तुम्हाला मिळत असतात. तुम्ही जर कुठल्या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्ही टाईप करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला कितले पैसे आलेले आहेत असं टाईप करून घ्यायचं आहे. म्हणजे इतर ज्या बहिणी असणार आहेत त्यांनासुद्धा समजणार आहे की त्यांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे, की त्यांच्या भागामध्ये पैसे अजून पडलेले आहेत की पडायला सुरुवात झालेली आहे हे सुद्धा त्यांना समजणार आहे. तर आता नवीन वर्ष हे लागलेले आहेत. आदिती तटकरे यांनी सुद्धा आधी माहिती सांगितलेली आहे की जानेवारीची हप्त्याची जी तारीख आहे ती देखील जाहीर केली जाईल. आणि ती तारीख आधीसुद्धा जाहीर केलेली होती, परंतु ती तारीख आता 2 दिवसांनी पुढे गेलेली आहे. परंतु 3 जानेवारीपासून तुमच्या खात्यावरती पैसे पडायला सुरुवात होणार आहे. आणि गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये नवीन योजनेचा शुभारंभ देखील सुरू झालेला आहे. जर महिलांसाठी राज्यामध्ये अनेक योजना आणल्या जातात त्यांच्या सक्षमीकरणासाठी. तुम्ही जर या योजनेचा अजूनपर्यंत लाभ घेतलेला नसेल, तुम्हाला त्या योजनेची माहिती काढून घ्यायची आहे आणि त्या योजनेचा लाभ देखील घेऊन घ्यायचा आहे. कारण या ज्या महिलांसाठी योजना आणल्या जातात त्या त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणल्या जातात, किंवा महिलांना एखादी व्यवसाय करण्यासाठी ही रक्कम दिली जाते. तुम्ही या पैशांपासून तुमचे जे व्यवसाय आहे ते सुद्धा दाखवू शकतात आणि ते पैसे सुद्धा मिळवू शकतात. किंवा राज्यामध्ये असणारी पिंक रिक्षा योजनासुद्धा आता सुरू झालेली आहे. त्याचे फॉर्म देखील भरायला सुरुवात होणार आहे. तो फॉर्मसुद्धा तुम्हाला भरून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही जर शिलाई मशीनची योजना बघू शकतात, त्यामध्ये भरपूर महिलांनी आधीसुद्धा फॉर्म भरलेले होते. त्यांचे काही कारण रिजेक्ट झाले होते, परंतु पुन्हा एकदा हे फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत. तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन देताना भरता, तुम्हाला हा ऑफलाईन तिथे भरायचा आहे. समाज व बाल कल्याण विभागाचा जो ऑफिस आहे तिथे जायचं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते ऑफिस असतं, त्यामध्ये तुम्ही तो फॉर्म भरून घ्यायचा आणि तिथे जमा करायचे. तर खूप दिवसापासून महिला अशा कमेंट करत होत्या की आमचे जे उज्ज्वला योजनेमध्ये आम्ही गॅस भरलेला आहे, म्हणजे अन्नपूर्णा योजनेचे जे फॉर्म आहे आम्ही भरलेले आहे, आमची जी KYC ती सुद्धा झालेली आहे, परंतु आमच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती गॅस सिलेंडरची जी रक्कम आहे ती अजूनपर्यंत आमच्या खात्यावरती आलेली नाही. तर तुमचा काय प्रॉब्लेम होत आहे तो सुद्धा मी सांगणार आहे. कारण तुम्ही सर्वजण बघू शकता की गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या योजनेचा शुभारंभ केलेला होता. आणि त्या दिवसापासून महिलांच्या खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झाली. म्हणजेच केंद्राचे तर तुम्हाला पैसे मिळतच होते. केंद्राकडून तुम्हाला 500 रुपये सबसिडी मिळत होती. जर तुमची गॅस सिलेंडर हे 850 रुपयाचं असेल तर तुम्हाला 500 रुपये हे तिकडून मिळत होते केंद्राकडून, मात्र राज्याकडून मिळत नव्हते. परंतु अन्नपूर्णा योजना सुरू झाल्यानंतर तुम्हाला केंद्राचे 500 रुपये तर मिळतच आहे, परंतु राज्याकडून 300 रुपये सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा होत आहे. जर तुमच्या खात्यावरती पैसे आले नसेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे. तुम्ही जिथे गॅस सिलेंडर घ्यायला जाता तिथे तुम्हाला जायचं आहे. त्यांच्याकडून एक टोल फ्री क्रमांक तिथे दिलेला असतो. टोल फ्री क्रमांक तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती कॉल करून तुम्हाला गॅस सिलेंडर हे बुक करायचं आहे. बुक केल्यानंतरच तुमच्या खात्यावरती जे पैसे आहे ते येणार आहे. आणि जर तुम्ही गॅस सिलेंडर बुक केलेलं असेल परंतु तुमच्या खात्यावरती जर पैसे आलेले नसतील तर मात्र तुम्हाला KYC करावी लागणार आहे. KYC केल्यानंतर आणि गॅस सिलेंडर बुक केल्यानंतरच तुमच्या खात्यावर जे पैसे आहेत ते जमा केले जातात. आता तुम्ही म्हणाल की आम्ही आज सिलेंडर घेतलेला आहे, गॅस सिलेंडरसुद्धा आजच बुक केलेला आहे, तर आमच्या खात्यावरती आजच पैसे भेटणार का? तसं होत नसतं. तर 1 हप्त्यामध्ये तुमच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती पाठवली जाते. आधी तुमच्या खात्यावरती 300 रुपये हे राज्याकडून पाठवले जातात, त्यानंतर केंद्राचे 500 रुपये, असे टोटल तुमच्या खात्यावरती 800 रुपये हे पाठवले जातात. तर तुमच्या प्रत्येकाच्या खात्यावरती हे पैसे येणार आहे. फक्त तुम्हाला जे मी स्टेप्स सांगितलेले आहेत ते स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. याबद्दल तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका असेल तर तुम्ही आपल्या कमेंटमध्ये विचारू शकतात. तुमच्या समस्यांचे आपण
जे निवारण ते करण्याचे सुद्धा प्रयत्न करणार आहोत. तर लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही अजूनपर्यंत फॉर्मसुद्धा भरलेला नसेल तर लवकरात लवकर आता तुम्ही फॉर्मला देखील सुरुवात होणार आहे, त्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर आदित्य तटकरे यांना नवीन फॉर्मबद्दल प्रश्न विचारले असता त्यांनी असे सांगितले होते की 90% महिलांचे हे फॉर्म हे भरून झालेले आहेत. फक्त 10% महिला असे आहेत की त्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरलेले नाही आहे. त्यामुळे आता सध्या तरी आमचा काही विचार नाही आहे की फॉर्म सुरू करावे, परंतु येत्या नवीन वर्षामध्ये आपण फॉर्म भरण्यास सुरुवात करू शकतो. आता नवीन वर्ष सुरुवात झालेली आहे आणि आजची तारीख 2 जानेवारी आहे. म्हणजेच येत्या 1 ते 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती जे पैसे आहेत ते पडणार आहेत. तुमचा 6वा हप्ता, तुमचा जो 7वा हप्ता आहे तुमच्या खात्यावरती पडल्यानंतर म्हणजे 2100 रुपये तुमच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर पुढचा निर्णय देखील लवकरच घेणार आहे. म्हणजे तुमच्या नवीन फॉर्मला देखील सुरुवात होणार आहे. राज्यामध्ये ही योजना आणली गेली होती ती प्रत्येक महिलापर्यंत पोहोचवण्यासाठी आणली होती. तर ज्या महिला अजूनपर्यंत फॉर्म भरलेला नाही आहे ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आणि यामध्ये काही नवीन निकषसुद्धा येऊ शकतात, कारण आता तुमचे पैसे आहेत ते 1500 वरून 2100 रुपये करण्यात येणार आहे. तर यामध्ये काही 1-2 निकष आहेत ते मात्र तुम्हाला वाढवून मिळणार आहेत. जर या निकषांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला 2100 रुपये हे खात्यावरती भेटणार आहे. नाहीतर तुम्हाला जे पैसे आहे ते तुम्हाला कमी प्रमाणात भेटणार आहे. म्हणजे तुमच्या खात्यावरती फक्त 1500 रुपये भेटणार आहे. या निकषांमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहे. जसे की तुमचं जे उत्पन्न आहे ते तुम्हाला 2.5 लाखापेक्षा कमी असायला हवं. तर अशा प्रकारचे भरपूर निकष हे ठरवलेले आहेत. परंतु एकनाथ शिंदे आणि आदित्य तटकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली असता जे निकष आहे ते आम्ही ठरवलेलेच नाही आहे, जे निकष होते ते आधीच ठरवलेले अशी माहिती देण्यात आलेली होती. जे नवीन निकष असणार आहेत ते त्यांनी फेटाळून लावलेले आहेत. परंतु पैसे वाढवण्याचा विषय जेव्हा आलेला आहे, 2100 रुपये तुमच्या खात्यावरती पडण्याचा जेव्हा वेळ आलेला आहे तर मात्र तुमच्या खात्यावरती जे निकष आहे ते लावले जाणार आहे. म्हणजे योजनेसाठी काही निकष जे निर्बंध आहेत ते लावले जातील. जे या निकषांमध्येच बसतील त्यांनाच 2100 रुपये भेटणार आहे. ही माहिती जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तर तुम्ही असा विचार करत असाल की नेमके ते निकष कोणते आहेत, ते निकष अजून ठरवण्यात आलेले नाही आहे. फक्त 1-2 निकष असे होते जे जुने होते तेच लागू असणार आहे. जर नवीन निकष कुठल्याही प्रकारे जो GR आला त्यासंबंधीची जर माहिती असेल तर आपण ती लवकरात लवकर आणणार आहोत, कारण तुमच्या खात्यावरती तेव्हाच ते 2100 रुपये जमा होणार आहे. जर तुम्ही त्या निकषांमध्ये बसत असाल तर संपूर्ण निकष आपण बघणार आहोत. पुढचा जेव्हा आपला व्हिडिओ येईल ते आपण त्या निकष जे असणार आहे, कुठल्या नवीन निकष जाहीर करण्यात आलेले आहे त्यांची माहिती देखील घेणार आहोत. तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये तसं तुम्ही सांगू शकता.